बरं आता किती मस्त घर आपलं भरल्यासारखं वाटून राहिलं, दणदण वाटून राहिलं. हो आई, हे तुमचं बरोबर आहे. पण का नाही मला आज आपला हे बाबू गेला ना लाईना, तर त्याच्यानं गमूनच नाही राहिलं. हा कसं तो असता तर अधिक मग आपल्या घरात अधिक दणदण वाटलं असतं. आई आता त्याला तर जावंच लागेल त्याच्या जॉबसाठी. तर त्याची इच्छा आहे तर जॉब करायची. आता काय त्याला कापून इथे ठेवून घेणार आहे का? तसं तर त्याच्यानं आपलं घर अधूरच आहे म्हणा. तो घरी असला का पूर्ण वाटते आपलं घर. हो माहित लेकरू 2 दिवस नाही राहिलं, चाललं गेलं. काय बरं किती दगदग आहे जीवाले साऱ्या जॉबची बिचाऱ्याले. मी म्हटलं राहील बाबा, म्हटलं लेकरू 8 दिवस उद्या होतो विषय. थांबा ना, आता नवीन सुनेचं चांगल्या प्रकारे स्वागत करा ना. हो ते राहूनच गेलं. हो राहूनच गेलं. पण बाई तुमचं स्वागत करायचंच राहिलं. आमच्या घरात तुमचं स्वागत आहे. धन्यवाद बाबा. आता तुमच्या दोघी सुनांमुळं जसं आमच्या घरात 2 लक्ष्मीचे पावलं आले आहे, किती आपलं घर पवित्र झालेलं आहे. हो ना, आता किती मस्त घर आपलं गजबजल्यासारखं वाटतं. नाही तर असं रिकामं वाटत होतं. तुम्ही सर्व बाहेर गेले कामावर, आम्हाला कसंच करमायचं नाही. आता 2 सुना आता मस्त करमते आम्हाला. नाही तसंच घरात लोक असल्याशिवाय घराला घर पण नाही आहे. पण ताई ही गोष्ट बरोबर आहे. मी म्हणत होते त्या आईला की बा आता रश्मिताई आले म्हणजे त्याच्यापेक्षा आपल्याला करमत जाईल. तर आम्ही असं गोष्टी करत होतो. आता सगळ्याचा जोड जमला, तुमच्या तिघीचा जोड जमला. गाजी आता सुना आल्यावर आता जोड तर जमणारच आहे. बापरे, आतापासून भाग घ्यायला लागला. काही नाही मजाक केली रे. माहित आहे माझी आजी मजाकच करते म्हणून. मी काय सिरियसली घेतलं? मी आता तू मोठी सून आहे. ह्या घराचा जपून घेण्याचा प्रयत्न कर. आणि तसंच राणी तूही पण घराला जपून घेण्याचा प्रयत्न कर. तू लहानी सून आहे. नाही आम्ही करणार ना प्रयत्न, करणार आम्ही प्रयत्न. आहे ना ग, करशील ना ग प्राणी आपण प्रयत्न? हो ताई, करू ना आपण दोघी सगळं सांभाळून घ्यायचा प्रयत्न करू. तसं आता तुम्ही आता घर सांभाळून घेणार आहे, आता असा प्रयत्न करून राहिला तुम्ही. मग आता तुमची सासू तिची पूर्ण सुटका झाली. आता जशी माझी सुटका झाली होती माझी सून आल्यावर, तशी आता इरा होती पूर्णपणे मोकळी. आता ह्या दोघीवर तू चांगल्या प्रकारे सगळं टाकून दे. आता इरावती एवढ्या लवकर सुटका घेत असते का आई? त्या काय आता नवीन पोरी, त्यांना त्यांच्यावर कसं टाकून जमणार हो आई? तुम्ही अशा गोष्टी करता. सुनाई हो, मी एकदम तुमच्यावर नाही टाकत. मी पूर्ण तुम्हाला जवळ सांभाळायला येईन तेव्हाच मी दूर होऊन जाईल. मी असं कधीच करत नाही. मी माझ्या पोरीसारखेच आहे ना. आम्ही 2 सुनाने आणल्या, आम्ही 2 पोरी आणल्या घरी. तुम्हाला आता मी मुलीसारखंच मांडलाय. तर सुनबाई दोघी सुनबाई एकटीच कोणी नाही. आता हे पहा कसं आहे, आपल्या घरात प्रत्येकानं सगळ्यांना आपापल्या जबाबदाऱ्या घेतल्या. आता काही जबाबदाऱ्या आपल्या राणीच्या वाट्याला येईल, काही जबाबदाऱ्या आपल्या रश्मीच्या वाट्याला येईल. मी एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे प्रेमानं आणि एकमेकाच्या पाठिंब्यानं सगळं सोपं होईल. म्हणून सगळ्यांना एकमेकांना साथ द्यायची. हो बाबा. आता तुमच्यासारखे सगळं जर सासर असलं आणि विहानजी सारखे जर पती मिळाले तर हे सगळं काही शक्य वाटतं. सर्वांचं इतकं प्रेम पाहून, इतका सगळ्यांच्या विषयी एकमेकांविषयी आदर असलेला पाहून हे सगळं मला असं वाटतं की जसं स्वप्न आहे की वास्तव्य. इतकं प्रेम, इतकी आपुलकी, थोडाही वेळ लागेल मला ह्या सगळ्या गोष्टी आत्मसात करायला. हो सुनबाई, घ्या वेळ. होतच असते म्हणा, वेळ लागतच असते. कुठेही ॲडजस्ट व्हायला वेळ लागत असते. आता माहीच गेलं बाई गोष्ट. मी म्हटलं माया लग्न होऊन आली होती. माई सासू सासरे मला बाई वेगळंच लागे बाई. मला कसं तरीच वाटे. कोणाची गोष्ट सारखीच आहे. आता त्या बोलून दाखवली. खरंच ॲडजस्ट करायला लय वेळ लागते बाई. हो म्हणा, आता त्या सर्वांच्याच गोष्टी आहे, सगळ्यालाच वेळ लागते ॲडजस्ट व्हायला. पण होते म्हणा सर्व ॲडजस्ट. पण आता मला ॲडजस्ट व्हायला पहिले 2-3 दिवस असं वेगळंच वाटलं. त्याच्यानंतर मी यांच्या घरात चांगल्या प्रकारे रुळली ना, तसंच तुम्ही यांच्या कशाला हो आपल्या घरात. आणि आज असं निघालं तर निघालं याच्या पुढे तुझ्या तोंडातून आपल्याच निघाला पाहिजे, तेव्हाच आपुलकी वाढते. हो ना आजी. आजी आणि आई यांच्या प्रेमामुळे मला कधीच फरक वाटला नाही. आता हे घर माझं सर्वस्वच झाल्यासारखं वाटतं. ह्या पिढ्याला वारसा आहे हो बाई. कसं आहे प्रेमाचं, आदराचं आणि माणुसकीचं जर नातं जर चांगलं पुढे न्याल, हीच आमची आशा आहे. लाई झाला आता खूप वेळ झाला ना. आम्ही नाश्त्याचं करतो, आता मीच करते नाश्त्याचं. आज ताई तुम्ही काहीच करू नका. सुन बाई आजच नका करू तुम्ही. आज काहीच करू नका. तुम्ही आम्ही नका म्हणू, रश्मी म्हणा. मला तेवढंच चांगलं वाटेल. गाई रश्मी म्हणत जा. तुम्ही आम्ही कसं ते दूरचं वाटलं. बापरे, पुराला तर खूपच लागली, आतापासूनच लागली बायकोची. म्हटलं होतं नाही आपला दादा पूर्णपणे बदलणार आहे. पाबर बदलला, मला चिडवायचा. आता पाबर आता मी याला चिडवलं. आता हाच तुम्हाला हात देऊन राहिला. हो चिंटूजी, तुम्ही त्यांना कशाला काय चिडवताय? तुम्ही लहान आहे म्हणून ते चिडवायचे. ते मोठे आहे ना. मोठ्यांनी चिडवलंच चालते, पण लहानांनी चिडवत असते का? पाय शिक, आपल्या सुनबाईकडून शिक. उद्या आता मी म्हणत नाही त्याचं काही. असं काही नाही आहे. आपण दोघं भाऊ आहे लहानपणापासून. तर आपण एकमेकाची तर मजाक करल्याशिवाय राहू शकत नाही. जाऊ दे, म्हणत जा. ताई या उग येते. आता काही लाजू नका, आता आपलंच घर आहे. मी पहिल्यांदा आली होती ना, मी लाजत होती. काय सांगू तुम्हाला माझी आली मजा. मी पहिल्यांदा आली होती ना, मी चिंटूजीला म्हटलं इथं किचनमध्ये आणलं होतं. मला काही माहित नाही म्हटलं, मला सकाळी उठावं लागतं म्हटलं. आणखी मला चला म्हटलं माझ्यासोबत म्हटलं. मी त्यांनाच आणलं होतं.
की मागं लागली ती झोपेतून मला उठतही नव्हते आणि मग शेवटी मी त्यांना जबरदस्तीने ओढत आणलं होतं इथपर्यंत. मला दाखवा म्हटलं तुम्ही म्हटलं सगळं काही. हो का ग, मग तू आईला का बरं आवाज नाही दिला ना? मला चांगलंच नाही वाटत होतं. मग काय तुम्ही चिंटूशीच्याच मागा लागले. मग त्यांनी मला सगळं सांगितलं आणि मग मी केलं. माहित आहे कसं असते म्हणून हे फिलिंग्स. म्हणूनच मी म्हणून राहिले तुम्हाला लाजू नका. कारण की मला सांगायला चिंटूजी होते आणि आई तर सांगणारच होत्या, पण मला खूप घाई झाली होती ना उठून काम करायची, तर म्हणून मी चिंटूजीला आणलं होतं. आता समजलं ना मला की तुम्हाला ऑड वाटत असेल. या काही लाजू नका, काही नाही, आपलंच घर समजा. आणि मलाही पहिल्यांदा तसंच वाटलं. तर मग मी एकदाच म्हणजे याच्यामध्ये रुडली तर मग खूपच चांगलं वाटायला लागलं. लय विहानजी सांगत होते की राणी खूप छान करते म्हणे सर्व, आणि मला नेहमीच सांगायचे फोनवर. आता तुम्हाला माझ्याविषयी सांगत होते. मला वाटलं ना दादा सांगत असेल म्हणून. बापरे, तू आली होती तेव्हापासून मला नेहमी सांगायचे तिच्या हातचा चहा किती सुंदर राहतो, तिच्या असं तसं खूपच सांगायचं तुमच्याविषयी. की तुम्हाला तुमच्याविषयी नका म्हणू. चुकीनं निघालं ना. मला नेहमी तुमचं आमचं बोलायची सवय असल्यामुळे तसं होते. दादा खूपच माझी तेवढ्यात प्रशंसाच करत होते. काहीच नाही, हरभऱ्याच्या झाडावरच थंड लावून दिलं होतं मला त्यांनी. नाही ग, ते खरंच मनापासून तुझीवाली प्रशंसा करत होते. असं नको म्हणू. जाऊ द्या, मी काय म्हणते ताई, आता तुम्हाला सांगते ना काय काय कुठे आहे. मला सगळ्यात पहिल्यांदा त्यांनीच सांगितलं होतं. मग त्यांना काही गोष्टी माहीत नव्हत्या. मग आई आल्या तर मला आईनं सांगितले होते. आता कशाला आईचं काम, आता मीच आहे ना, मी सांगते ना तुम्हाला. आता आईनं मगानीच तर आजी म्हणे नाही का आपल्याला का आता तुम्ही दोघीवर जिम्मेदारी आहे. आता मग काय, मला तर सांगावंच लागेल आता तुम्हाला. हो, सांग कुठं काय आहे मलाही माहित नाही. आता मलाही जाणून घ्यावंच लागेल ना मध्ये वावरायचं म्हटल्यावर. हो, तुम्ही आता आपला हा तर तुम्हाला माहितीच आहे, फ्रीजमध्ये सगळंच काही पडलं असतं. जे लागते ते भाजीपाला वगैरे तुम्ही घेऊ शकता त्याच्यामधला. आणि इकडल्या साईडनं पूर्ण गंज वगैरे आहे. आणि हे आपले ट्रॉले आहे ना, ट्रॉल्यामध्ये सगळंच काही सामान आहे. डब्बे वगैरे, आणि वर ते फक्त चहाचे वगैरे डब्बे आहे. इथे तुम्हाला दिसतेच भरणीमध्ये चहा वगैरे. आणि तसं सगळ्या ज्या भरण्या आहेत त्या ड्रॉवर्समध्येच आहे. जसं डाळीच्या आहे, वा पोहे, हे सगळ्या भरण्या आपल्या ड्रॉवर्समध्येच राहतात. काय बोलता ड्रॉवर म्हटलं ट्रॉलीमध्ये राहते. तर पहिल्यांदा आली होती ना, मला ट्रॉल्या खूप आवडल्या होत्या. आपल्या घरच्या खूपच छान करून घेतल्या. उगर आणि खूपच छान दिसते आपल्या इच्छा ट्रॉल्या, आणि खरंच छान दिसत आहे. आणि पण घर गिरे तू खूप छान सजवलं ताई. मी कशाला सजवलं, यांचं घर पहिले सजलं होतं. तुमचं लग्न आहे म्हणून पहिलेच मला काय माहिती. त्याच मी एकदा आली होती, पण तेव्हाही पण चांगलंच होतं म्हणा. पण आता कलरिंग केलं आणि सगळंच छान दिसते. आणि स्टाईल वाईल सगळं पहिल्यापासूनच लावलं आहे म्हणा, आता नाही केलं आहे. फक्त कलरिंग झालं, तर कलरिंगमुळे एकदमच लुक आला. काय तुम्ही म्हटलं दादाला काय द्यायचं आहे ते पाहून घ्या. मी तोपर्यंत मी सगळ्यांसाठी पोहे बनवते. आणि कोणाला पाणी वगैरे लागत असेल तर तेही पहा. आणि तुम्ही काही टेन्शन नको, मी सगळ्यांना पाणी वगैरे देते. तेवढ्या उशिरात करून घे. मी सर्वांनी मला किचनमध्ये आज जायला मनाई केली म्हणून, नाहीतर मी आज मिस केली असते पोहे. उद्या नाव ताई आजच आल्या ना, आजच कशाला लावता हात. उद्या तर तुम्हाला करावंच लागणार आहे. तुमच्या हातची पहिली रेसिपी राहणार आहे.